नमस्कार. संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत. संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी असते आणि ह्या भोगीच्या दिवशी मिक्स भाज्यांची भाजी बनवली जाते आणि तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते. तर ही जी भाजी आहे हिला भोगीची भाजी म्हणतात आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. मात्र आमच्या नगर भागामध्ये ही भाजी कशी बनवतात ते आपण आज बघू. तर भोगीच्या भाजीसाठी कोणकोणत्या भाज्या लागतात ते आपण बघू. तर मी इथे 2 कोवळी वांगे उभे काप करून घेतलेत आणि पाण्यात टाकून घेतले, कारण त्याला काळपट कलर येतो. आणि त्यानंतर वाल घेतलेत, ते पण निवडून घेतले आणि ओला हरभरा घेतला आहे. त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे कच्चे आहेत. आणि त्यानंतर ही डिंगरी आहे, तर ती देखील मी निवडून घेतली. त्यानंतर गाजर आहे आणि गाजराचे देखील उभे काप मी करून घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या भाजीमध्ये वाटाणा लागतो, मात्र माझ्याकडे आत्ता हिरवा वाटाणा उपलब्ध नाही आणि म्हणून मी घरीच फ्रोजन केलेला वाटाणा इथे घेत आहे. तर भाज्या आपण सर्व धुवून घेतलेल्या आहेत, परंतु पुन्हा एकदा मिठाच्या पाण्यात 5 मिनिट आपण भिजत ठेवू आणि तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला बघू. तर भाजीसाठी आपण इथे शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि 2 हिरव्या मिरच्या आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. तर तीळ, खोबरं आणि शेंगदाणे आणि मिरची हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मात्र मिरची जी आहे तर ती थोड्याशा तेलावरती आपल्याला भाजायची आहे. तर बघा, मी इथे मिरची तेलावरती भाजून घेतली आणि बाकी सर्व शेंगदाणे, तीळ, खोबरं हे देखील भाजून घेतलेलं आहे. त्यासाठी तेलाचा वापर केलेला नाही आहे. आणि या सर्वच आपण आता छान मिक्सरला वाटण तयार करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलं आहे. त्यात आपण थोडासा हिंग घातला आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातली. त्यानंतर 1 छोटा चमचा आपण इथे मोहरी घातली. मोहरी छान तडतडली. आता त्यात 1 छोटा चमचा जिरं घालू आणि जिरं देखील छान फुललेलं आहे. आता सर्व भाज्या आपण त्यात घालून घ्यायच्या आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आपण मिठाच्या पाण्यात ह्या भाज्या घातल्यामुळं त्या काळपट बिलकुल पडल्या नाहीत आणि छान कलर टिकून राहिला आहे. आणि तेलामध्ये परतून घेतल्यामुळं त्याची टेस्ट पण छान लागते आणि कलरही छान राहतो भाज्यांचा. तर आपण ह्या भाज्या साधारण 3 ते 4 मिनिट तेलामध्ये मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या. त्यानंतर त्यात छोटा अर्धा चमचा आपण हळद घातली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या छान भाज्या परतून घ्यायच्या आहे. सर्व भाज्यांना हळद छान लागलेली आहे. आता त्यानंतर आपण यात आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालायचे. साधारण मी ते 2 ते 3 छोटे चमचे तिखट घातले आणि घरगुती तिखट आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा आपण यात घरगुती काळा मसाला घालू. त्यानंतर 1 छोटा अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला घातला आहे आणि आता पुन्हा ह्या सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहे. सर्व मसाला भाज्यांना छान लागलेला आहे. आता भाज्या सर्व छान परतून झालेल्या आहे. त्यात चवीनुसार मीठ घालू आणि भाज्या पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. आणि भाजी शिजण्यासाठी आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर साईडला मी पाणी ठेवलेलं आहे आणि गरम झालेलं पाणी आपण आता यात घालून घेऊ. तर भाजीत पाणी आपण घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपण ह्या भाज्या 4 ते 5 मिनिट शिजवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे तर ते वाटण आपण यात घालून घ्यायचे आणि आपल्याला भाजीचा रस्सा किती दाटसर किंवा पातळसर पाहिजे त्यानुसार आपण यात पाणी ॲड करायचे. तर आपण मसाल्याच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी यात घालून घेऊ. मात्र भाजीसाठी गरम पाणीचाच आपण वापर करायचा आहे, म्हणजे भाज्यांची टेस्ट छान लागते आणि कलरही किंवा तरी छान येते. तर बघा, अगदी कमी तेलामध्ये छान तरी देखील आली आहे आणि आपली ही भाजी अगदी छान शिजलेली आहे आणि छान वास येत आहे. तर बघा, ह्या सीझनमध्ये
वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात आणि म्हणून सर्व भाज्या खाल्ल्या जाव्या हाच ह्या मागचा उद्देश असतो। तर बघा भाजी तयार आहे, तिळाची भाकरी देखील तयार झालेली आहे आणि आता आपण भाजी सर्व केलेली आहे। सोबतीला कांदा, हिरवी मिरची आणि काकडी, लोणचं असा छान बेत आहे। तर आपण देखील अशी भाजी नक्की ट्राय करा आणि माझी ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली तेही कळवा आणि माझी व्हिडिओ किंवा ही भाजी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।